तुमचा विश्वास, आमची बातमी। शहाणीचे नाव घेतले त्या मुलांनी। मग भाऊ तुम्ही जर तुमचे नाव घेऊन असे लोक वाईट प्रचार करताय, पण तुम्ही करता काय? याची दहशत कुठपर्यंत याची गुंडागिरी चालणार आहे? महापालिका निवडणुकीनंतर अवघ्या 2 दिवसांतच कामठवाडा परिसरात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली आहे। 4 ते 5 टवाळखोरांनी आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश रहाणे आणि विनोद मगर यांचे लोक आहोत, आम्ही मर्डरही केलाय, आम्हाला कोणाचीच भीती नाही अशा धमक्या देत परिसरात उघडपणे दहशत माजवत नागरिकांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। प्राप्त माहितीनुसार निवडणुकीला अवघे 2 दिवस होत असतानाच या गुंडांनी कामठवाडा परिसरात खुलेआम धुडगूस घातलाय। काही नागरिकांना मारहाण सुरू असताना त्या मार्गावरून जाणाऱ्या एका दाम्पत्यानं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त टवाळखोरांनी त्या दाम्पत्यालाच लक्ष करत दोघांनाही अमानुष मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये एका इसमाला बेदम मारलं जात असताना त्यांची पत्नी मारू नका असं म्हणत मध्ये पडली आहे। यावेळी आरोपींनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीमध्ये आणि पोटात घाव घातले। या झटापटी दरम्यान तिची ओढणी ओढून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला आणि हाणामारी थांबवली आहे। त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलाय। या घटनेमध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती देताना आशुतोष रवींद्र कटारे यांनी सांगितलंय की हे टवाळखोर दर 2-3 महिन्यांनी परिसरामध्ये येऊन दहशत माजवतात आणि नागरिकांना त्रास देत आहे। तसेच भांडण आणि मारहाण सुरू असताना अमोल पाटील आणि त्यांच्या साथीदारानं मारहाण केल्याचा आरोप आशुतोष कटारे यांच्या पत्नीने केलाय। तर असा घडला सर, मी मेडिसिन घ्यायला चाललेलो होतो कामठवाड्याच्या मेडिकलमध्ये, तर इथं एक मुलगा, त्याची आई आणि वडील हे अमोल पाटील सोबत बोलत होते, पण बोलता बोलता त्यांच्या धानामाऱ्या झाल्या। कारण की अमोल पाटील दुपारी त्या पोराला मारलेलं होतं। तो पोरगा कोण आहे काय मला माहीत नाही, मला वाटलं तिथं जाऊ आपण थोडंसं बघू काय प्रकार आहे, आणि यांनी माझ्यावर हात टाकला, माझ्या मिसेसच्या छातीत पोटात पोरांनी मागून येऊन फरच्या टाकल्या, ते तुम्ही बघू शकता, माझ्या पण पाठीला लागलेलं आहे। हे व्यक्ती दरवेळेस दर 2 महिन्याला दर 3 महिन्याला कामठवाड्यात अशी दहशत करतात। राहिला प्रश्न, मला म्हणतो की मी विनोद मगरचा मुकेश सानेचा माणूस आहे भाऊ, मागच्या वर्षी म्हणे मी प्रसाद म्हणून त्याचा मर्डर केला म्हणे 500चा, मला फक्त लाईव्हला शिवाय दिल्या म्हणून आम्ही तिथं येऊन डायरेक्ट मारामारी केली, त्याच्या डोक्यात ब्लॉक टाकला। तर यांना जामिनावर सोडलं का बेलवर सोडलं ते माहिती नाही, पण हे परत दहशत निर्माण करताय सर। तर तुम्ही दखल घ्या। अंबड पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की कामठवाडा एरियामध्ये खास तुम्ही रोज काहीतरी चक्कर मारा किंवा तुमचे प्रशासन पाठवून आम्हाला सपोर्ट करा, हीच कामठवाडा परिसराची इच्छा आहे। शहाणीचे नाव घेतले त्या मुलांनी। मग भाऊ तुम्ही जर तुमचे नाव घेऊन असे लोक वाईट प्रचार करताय, पण तुम्ही करता काय? आम्ही करता काय? आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, आम्हाला वाटतं आमचे भाऊ आहे, तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आले। भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही। भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय का? ते एक आमचा विश्वासाचा माणूस फक्त मुकेश शाने भाऊ आमच्यासाठी होते, आणि जर महिलांसोबत जर अशी विसरत असेल जर ते महिलांचं काही, तर काय फायदा आहे? भाऊ तुम्ही दखल घ्या भाऊ या गोष्टीची। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अंबड पोलीस करत असून निवडणुकीनंतर अशा प्रकारे उघडपणे गुंडागिरी सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि असंतोष पसरलाय। या घटनेचा मानसिक आघात इतका तीव्र होता की दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे 2 वाजता ते मूर्ती चौक परिसरामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय। मारहाण झालेल्या व्यक्तीच्या आईनं संताप आणि मानसिक तणावातून आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला। स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असता घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि सतर्क नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे, तर कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच नागरिकांना रस्त्यावर असुरक्षित वाटू लागलं असल्यानं पोलिसांचा धाक आणि प्रशासनाची पकड नेमकी कुठे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून कामठवाडा परिसरामध्ये पुन्हा कायद्याचा धाक निर्माण करावा अशी ठाम मागणी आता स्थानिक नागरिक करू लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।